हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DH2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय फायनान्शियल मॅनेजमेंटच्या ह्या टॉपिकमध्ये. बघा, फायनान्शियल मॅनेजमेंट हा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे किंवा या विषयाच्या अंडरमध्ये जेही सब्जेक्ट्स येतात ते कोणत्या कोणत्या एक्झाम्सला येतात. बीकॉमला तर आहेच आहे, 12थला याचा काही पार्ट आहे, बट त्याच्या व्यतिरिक्त काही अशा स्पर्धा परीक्षा आहेत की ज्याच्यामध्ये अकाउंटचा पोर्शन असेल, जसं की महावितरण असेल, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल किंवा गेल आणि भेलचे एक्झाम्स असतील, नेट सेटचा काही पार्ट असेल किंवा नगर परिषदचे एक्झाम्स असतील. प्रत्येक एक्झाम मध्ये, महावितरणाच्या सुद्धा एक्झाम मध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात येतात. आता फायनान्शियल मॅनेजमेंट SFM हा पर्टिक्युलरली जर पाहायला गेलं तर खूप वास्ट सब्जेक्ट आहे, खूप अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. बट असे कोणते कोणते टॉपिक्स आहेत की ज्या टॉपिक्सवर आतापर्यंत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ऑल राईट, आणि त्याचबरोबर इथून पुढे येऊ शकतात, आपल्याला त्या टॉपिकवर फोकस करायचा आहे. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आजचा आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूयात. बघा, फायनान्शियल मॅनेजमेंट हा सब्जेक्ट शिकण्या अगोदर ह्या सब्जेक्टचं जो नाव आहे फायनान्शियल आणि मॅनेजमेंट, याला दोन विभागात आपण विभागणी करूयात. सर्वात पहिलं पार्ट आपण डिस्कस करूयात की मॅनेजमेंट काय. राईट, बघा, मॅनेजमेंट इज अ प्रोसेस विच इन्क्लूड्स प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, स्टाफिंग. व्यवस्थापन ही अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये नियोजन असेल, संघटन असेल, समन्वय असेल, नियंत्रण असेल, डायरेक्शन असेल, या सर्व गोष्टींचा समावेश होतो. त्याला व्यवस्थापन असे म्हणतात. इन शॉर्ट काय की बाबा, 12वीच्या जर बेसिसवर पाहायला गेलं की दुसऱ्याकडून काम करून घेण्याच्या प्रक्रियेला व्यवस्थापन असं म्हणतात. बट जेव्हा गोष्ट फक्त व्यवस्थापनाशी रिलेटेड येते तेव्हा हे सर्व गोष्टी लागू होतात. बट इथं मॅनेजमेंटच्या पुढं काय शब्द लागण्यात आलेला आहे? मॅनेजमेंटच्या पुढे लागण्यात आलेला आहे फायनान्सिंग. जेव्हा गोष्ट येते पैशाचं व्यवस्थापनाबद्दल की बिझनेस मध्ये जे पैसे आहेत त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, इनफ्लो किती आहे, आउटफ्लो किती आहे, किती इन्व्हेस्ट करायचे आहेत, किती डिव्हिडंडच्या स्वरूपात द्यायचे, असे पैशाच्या स्वरूपात जेव्हा मॅनेजमेंटच्या गोष्टी येतात, पैशाचं व्यवस्थापनाशी रिलेटेड येतात, तर त्यावेळेस त्या बिझनेसचं फायनान्शियल मॅनेजमेंट, त्या बिझनेस मधल्या पैशाचं व्यवस्थापन कसं करावं हा सब्जेक्ट आपल्याला शिकवते. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजचा जो सेशन आहे तो स्टार्ट करूयात. आणि सेशनच्या एंडला मी तुम्हाला काही MCQ सुद्धा देईन, ते व्यवस्थित तुम्हाला कव्हर करायचे. ऑल राईट, सो सर्वात पहिले बघा काय सांगण्यात आलेलं आहे. द फायनान्स फंक्शन इन्व्हॉल्व्स मॅनेजिंग द प्रोक्युअरमेंट, अलोकेशन अँड कंट्रोल ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस टू अचीव द ऑर्गनायझेशन ऑब्जेक्ट. इट इन्क्लूड्स इन्व्हेस्टमेंट, फायनान्सिंग, डिव्हिडंड, डिसिजन. बघा काय सांगण्यात आलेलं आहे. द फायनान्स फंक्शन इन्व्हॉल्व्स, व्यवसायामध्ये जे व्यवसायाची फायनान्सशी रिलेटेड जेवढेही कार्य आहेत त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला समावेश होतो इन्व्हेस्टमेंटचा. म्हणजे जेही तुमच्या व्यवसायामध्ये पैसे आलेले आहेत ते कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं, त्याचं फायनान्स कसं करायचं, अँड त्याच्यानंतर डिव्हिडंड, लाभांश कसं वाटप करायचं, डिव्हिडंडशी रिलेटेड नियोजन कसं, डिसिजन कसं घ्यायचं, काही नाही, हे पूर्ण गोष्टी या फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये सांगण्यात आलेलं आहे. राईट, त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, प्रोक्युअरमेंट, अलोकेशन, कंट्रोल. बिझनेस मध्ये जेवढेही पैसे येतात त्या निधीचं वाटप कोणत्या कोणत्या फील्डमध्ये किती प्रमाणात केलं गेलं पाहिजे, त्याच्यानंतर त्या पैशांवर विविध गोष्टींवर एक्स्ट्रा स्पेंड होऊ नये म्हणून त्याच्यावर कंट्रोल कसं करण्यात आलं पाहिजे. त्याचबरोबर अनेक गोष्टी ज्या पैशाच्या स्वरूपात तुम्ही खरेदी करू शकता, खरेदी करता, ते कशा प्रमाणात खरेदी केलं गेलं पाहिजे, त्या सर्वांशी रिलेटेड डाऊट्स, त्या सर्वांशी रिलेटेड जेही तुमचे गोष्टी असतील ते हे सब्जेक्ट तुम्हाला हेल्प करते. म्हणजे आतापर्यंत जेवढंही लेक्चर झालेलं आहे 5-10 मिनिटाचं, भले ते तुमच्या वरून गेलेलं असेल, बट एक गोष्ट तर क्लिअर झालेली आहे की बाबा, फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त बिझनेस मध्ये जो पैसा आहे तो कुठल्या स्वरूपात येणार आहे, कुठल्या स्वरूपात जाणार आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च करायचा आहे, थोडक्यात व्यवसायामध्ये असणाऱ्या पैशाच्या संबंधित जोही डिसिजन घ्यायचा आहे तो डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला ह्या सब्जेक्ट, या टॉपिक मधले सर्व गोष्टी, या सब्जेक्ट मधले जेवढेही टॉपिक्स आहेत त्यामधले फॉर्म्युले तुम्हाला मदत करतात. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर आपण बघूयात स्कोप. बघा, आता जेव्हाही तुमच्या बिझनेस मध्ये पैसा येतो तर त्या आलेल्या पैशावरून तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे डिसिजन घ्यायचे असतात. सर्वात पहिला इन्व्हेस्टमेंट डिसिजन. जेव्हाही तुमच्या बिझनेस मध्ये पैसा येतो, ते पैसा आल्यानंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेण्यासाठी
फायनान्शियल मॅनेजमेंट मदत करते. फायनान्शियल मॅनेजमेंटच्या स्कोप मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? सर्वात पहिला इन्व्हेस्टमेंट डिसिजन, डिटरमाइनिंग वेअर द अलोकेट रिसोर्सेस, कॅपिटल बजेटिंग, म्हणजे तुमच्याजवळ आलेला पैसा कोणत्या कोणत्या सोर्सेस मध्ये इन्व्हेस्ट करायचं काय नाही हे माहित होते. त्यानंतर फायनान्सिंग डिसिजन्स, बाबा आलेला तर पैसा आहे बट कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च करायचा आहे, राईट, ते सुद्धा तुम्हाला हे मदत करते. इथे काय सांगण्यात आलेलं आहे? डिसाइडिंग ऑन द रिसोर्सेस ऑफ फंड्स, डेट्स टू इक्विटी. बघा, डेट्स टू इक्विटी तर सांगण्यात आलेलं आहे. अनेक वेळा जेही स्टुडंट शेअर मार्केटमध्ये पैसे वगैरे इन्व्हेस्ट करत असतात किंवा अनेक वेळा जे स्टुडंट CFA किंवा CMA सारखे कोर्सेस करत आहेत त्यांना माहित आहे डेट टू इक्विटी म्हणजेच काय. डेट टू इक्विटी मीन्स एखाद्या कंपनीमध्ये मालकाचा किती पैसा टाकलेला आहे आणि त्या कंपनीवर कर्ज किती आहे, या दोन्हीचा रेशो आपल्याला जाणून घ्यायचा असतो, राईट. डेट टू इक्विटीचा रेशो जर फॉर्म्युला जर पाहायचा असेल तर डेट टू इक्विटीचा फॉर्म्युला काही अशा पद्धतीने आहे. बघा, DEBTS, डेट्स टू इक्विटी. सर्वात पहिला तुम्हाला याच्यामध्ये घ्यावं लागेल की कर्ज, तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये डेट्स किती घेतला, राईट. टोटल डेट्स तुम्हाला इथे घ्यावं लागेल की तुमच्या बिझनेसवर असणारा कर्ज, टोटल डेट्स डिवायडेड बाय टोटल इक्विटी. इक्विटी म्हणजेच काय? मालकाने टाकलेला पैसा. आता साधं सिंपल लॉजिक आहे, जेव्हा एखाद्या बिझनेस मध्ये टोटल डेट असते, सपोज एखादा बिझनेस आहे, त्या बिझनेसच्या मालकानं 150 करोड रुपयाचा कर्ज घेतला आणि त्याच बिझनेस मध्ये मालकाचा जो आहे 100 करोड रुपयाचे स्वतःचे पैसे आहेत. बस टोटल व्यवसायावर असणाऱ्या कर्जाला व्यवसायाच्या मालकाजवळ असणाऱ्या पैशानं भाग द्यायचा. आन्सर येईल तुमचं 1.5. आन्सर किती येईल? 1.5. म्हणजेच डेट टू इक्विटी रेशो ज्याही बिझनेसचा 1 पेक्षा जास्त आहे तो बिझनेस धोकादायक आहे. का? कारण व्यवसाय मालकाचे जेवढे पैसे आहेत त्या बिझनेसमध्ये त्याच्यापेक्षा जास्त तर त्या बिझनेसचं काय आहे? कर्ज आहे, राईट. त्याच्यामुळं अशा प्रकारचे जे बिझनेसेस असतात ज्यांचं डेट टू इक्विटी रेशो 1.5 पेक्षा जास्त असतं, अशामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य ठरणार नाही. आयडियल जो डेट टू इक्विटी रेशो आहे किती असायला पाहिजे, तर तो जवळपास 1 असायला पाहिजे. म्हणजे जेवढं व्यवसाय मालकाजवळ पैसा आहे तेवढंच त्याच्याजवळ जर कर्ज असेल तर तो आयडियल इन्व्हेस्टमेंट मानल्या जाते किंवा ते कंपनी चांगली मानल्या जाते. आता उदाहरणार्थ कोणत्या कंपनीचं डेट टू इक्विटी रेशो किती आहे हे जर पाहायचं असेल तर कुठं बघायचं? आता उदाहरणार्थ इरेडा नावाची एक कंपनी आहे, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट. तर ह्या कंपनीमध्ये माझे काय शेअर्स आहेत. ओके, या कंपनीचे जेव्हा आपण फंडामेंटल्स बघता तर इथं चेक करा डेट टू इक्विटी इथे तुम्हाला किती दिसायली. इथे जर चेक कराल तर डेट टू इक्विटी 5.73 असं इथे दिसायला. म्हणजेच काय की बाबा साधं सिंपल लॉजिक आहे की कंपनीच्या मालकाचे जेवढे पैसे आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर जास्त कंपनीनं कर्ज घेतलेलं आहे. समजा मालकाचे पैसे जर 100 करोड असतील तर मालकानं 500 करोड रुपये उधारीवर कर्जाच्या स्वरूपात घेतलेले आहेत. त्याला डेट टू इक्विटी असं म्हणतात, जे की 5.73 इथं देण्यात आलेलं आहे. आता हे अशा प्रकारचे डेट टू इक्विटीज किती आपल्या बिझनेसवर आहे काय नाही हे जाणून घेण्यासाठी फायनान्शियल डिसिजन्स जे आहेत ते तुम्हाला मदत करतात. त्याच्यानंतर आहे डिव्हिडंड डिसिजन. डिव्हिडंड डिसिजन म्हणजेच काय सांगण्यात आलेलं आहे? determining the portion of earnings to be distributed to shareholders. बघा, डिव्हिडंड म्हणजेच काय की प्रत्येक कंपनीच्या प्रॉफिट्स मधून काही ना काही हिस्सा त्या कंपनीच्या शेअर होल्डर्सला देत असते एव्हरी इयरला. आता आजच ज्या मोमेंटला मी हा व्हिडिओ शूट करत आहे त्या दिवशी मला पॉलीकॅप ही जी वायरची कंपनी आहे, त्या पॉलीकॅप वायरची कंपनी, त्या कंपनीनं मला 30 रुपये डिव्हिडंडच्या स्वरूपात पेड केलेला आहे. 30 रुपये किती मोठी रक्कम आहे, बट आपण कंपनीला हे केल्यापेक्षा आपल्याला हे सुद्धा बघावं लागेल की बाबा साधं सिंपल लॉजिक आहे की आपण त्या कंपनीमध्ये किती रुपये इन्व्हेस्टमेंट केला. ओके, आता त्या पॉलीकॅपचं माझ्याजवळ फक्त एकच शेअर आहे. पॉलीकॅपचं माझ्याजवळ फक्त एकच शेअर आहे, जे की मी अराउंड 6 महिन्याखाली घेतलं होतं जेव्हा त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये रेड पडली होती आणि असं हे ठरलं की बाबा त्यांच्यावर अनअकाउंटेड 5000 करोड रुपये समथिंग अमाऊंट आहे. आणि मग ज्या मोमेंटला रेड पडली त्या मोमेंटला कंपनीची शेअर प्राइस अराउंड 6-7 हजार चालू होती, पूर्ण कमी होऊन अराउंड 3000 ला आली
आणि मग 3000ला शेअर प्राइस कमी झाल्यानंतर मी त्या शेअर कंपनीचे शेअर परचेस करून टाकलं. ओके. आणि मग 2 दिवसानंतर न्यूज आली की बाबा ज्या व्यक्तींनी, ज्या ईडीनं, ज्याच्यावर, ज्या पण सीबीआयनं म्हणा, कोणत्याही पर्सननं किंवा कोणत्याही बॉडीनं त्याच्यावर रेट टाकली होती, त्याच्यामध्ये त्यांना काहीच लाभलेलं नाहीये. सर्व अकाउंटेड अनअकाउंटेड गोष्टी आहेत, जे असं बाहेर न्यूज आली होती ते सर्व एकदम क्लिअर आहे. पॉलीकॅबला ग्रीन सिग्नल किंवा क्लीन चिट देण्यात आली. ज्या मोमेंटला क्लीन चिट देण्यात आली, शेअरची प्राइस वापस 3000 वरून 6,500-7,000ला गेली होती. ओके. आता हे सर्व सांगण्यामागचं रिझन काय, की बाबा ज्याही वेळेस कंपनीला जास्तीत जास्त प्रॉफिट होते, कंपनीच्या शेअरची व्हॅल्यू वाढते, तर कंपनी काय करते, त्या कंपनीच्या शेअर होल्डर्सला डिव्हिडंड देत असते. आता हे डिव्हिडंड जे देण्याचं डिसिजन आहे हे सुद्धा फायनान्शियल मॅनेजमेंट मध्येच येते. जसं की इथं चेक करा, 9 जुलैला कंपनीने सांगितलं की बाबा एका शेअरवर तुम्हाला 30 रुपये डिव्हिडंड मिळेल. 9 जुलैला अनाऊन्स केलं. याच्यावर जर क्लिक केलं तर इथं क्लिअर कट डेफिनेशन सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. अ डिव्हिडंड इज अ डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट बाय कॉर्पोरेशन टू शेअर होल्डर्स. कंपनीनं कंपनीच्या भागधारकांना दिला जाणारा जो प्रॉफिट मधला हिस्सा आहे त्याला डिव्हिडंड असे म्हणतात. 9 जुलैला अलॉट झाला होता आणि आज अराउंड 16 जुलैला ते डिव्हिडंडचे पैसे मला मिळालेले आहेत. आणि हा सुद्धा डिव्हिडंड जो आहे तो एक फायनान्शियल डिसिजन मध्येच येतो. त्याच्यानंतर आहे लिक्विडिटी मॅनेजमेंट, तरलता व्यवस्थापन. साधं सिंपल लॉजिक आहे, एन्शुअरिंग द ऑर्गनायझेशन हॅज सफिशियंट कॅश फ्लो टू मीट ऑब्लिगेशन्स. बघा काय सांगण्यात आलेलं आहे, लिक्विडिटी मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. कंपनीने ठरवलं की येत्या ह्या वर्षामध्ये आम्ही हे गोष्टी करणार आहोत, आम्ही एवढं फ्लॅट्स वगैरे बांधणार आहोत, रोड वगैरे कन्स्ट्रक्ट करणार आहोत, एवढं मोठं आमचे इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्याचं स्वप्न आहे. बट ते सर्व गोष्टी करण्यासाठी कंपनी जवळ पुरेसा पैसा आहे का, नाही, हे जाणून घेण्यासाठी लिक्विडिटी मॅनेजमेंट जे आहे ते कंपनीला मदत करते. काय सांगण्यात आलेलं आहे, सफिशियंट कॅश फ्लो. सफिशियंट कॅश फ्लो म्हणजेच काय, पुरेसा पैसा कंपनीकडे आहे किंवा येणार आहे हे सर्वात अगोदर चेक केलं जाते टू मीट इट्स ऑब्लिगेशन. आणि मग जेही कंपनीचे इन फ्युचरचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, ऑब्लिगेशन्स आहेत, ते जाणून घेण्यासाठी लिक्विडिटी मॅनेजमेंट करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता ह्या फायनान्शियल मॅनेजमेंट, जेही आपल्या बिझनेसमध्ये पैसा आहे तो किती आहे काय नाही, पैशाचं मॅनेजमेंट करत असताना त्याच्या मागचं मुख्य उद्देश काय, साधं सिंपल लॉजिक आहे. सर्वात पहिला की प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. कोणताही व्यक्ती स्वतःचा बिझनेसचं फायनान्शियल मॅनेजमेंट करत असताना मेन उद्देश एकच असतो की बाबा त्याला त्याच्या बिझनेसचं प्रॉफिट काय करायचं आहे, वरचे वर प्रॉफिट मॅक्सिमाइज करायचा आहे, प्रॉफिट वाढवायचा आहे. त्याच्यानंतर एन्शुअरिंग द हायेस्ट पॉसिबल रिटर्न्स, म्हणजे जिथेही ज्याही ठिकाणात तुम्ही पैसे गुंतवला तिथून जास्तीत जास्त रिटर्न मिळून बिझनेसचं प्रॉफिट वाढावं. त्यानंतर वेल्थ मॅक्सिमायझेशन, इन्क्रीजिंग द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर होल्डर्स इक्विटी. म्हणजेच काय की जेवढं जास्त कंपनीला प्रॉफिट होईल तेवढं जास्त कंपनी डिव्हिडंड देईल, आणि जेवढं जास्त कंपनीला प्रॉफिट होईल तेवढं जास्त कंपनी विविध प्रोजेक्ट्स करेल. मग हळूहळू जसं कंपनीची व्हॅल्यू वाढत जाईल त्याचबरोबर त्या कंपनीमध्ये जे शेअर होल्डर्सने, इक्विटी शेअर होल्डर्सने पैसे टाकलेले आहेत त्यांची सुद्धा व्हॅल्यू, कंपनीच्या ग्रोथ बरोबर त्यांची सुद्धा व्हॅल्यू वरचेवर काय होत जाईल, वाढत जाईल. ऑलराईट. त्यानंतर एन्शुअरिंग लिक्विडिटी. एन्शुअरिंग लिक्विडिटी म्हणजेच काय, मेंटेनिंग एडिक्वेट कॅश फ्लो टू मीट लायबिलिटीज. इथं काय सांगण्यात आलेलं आहे की बाबा तुम्हाला एन्शुअर करावं लागेल जेही तुमची लिक्विडिटी आहे. म्हणजेच काय, एन्शुअरिंग लिक्विडिटी म्हणजेच काय की आपल्या बिझनेसमध्ये जे पैसा यायलंय, राईट, आणि आपल्याला करंट सिच्युएशन मध्ये कोणाकोणाला पैसे द्यायचे आहेत हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे. भलेही तुमच्या बिझनेसला डिसेंबर 2025 मध्ये 20 करोड रुपये मिळणार आहेत, बट जून 2025 मध्ये जे तुम्हाला 15 कोटी तुम्हाला डिसेंबर 2020 मध्ये 20 कोटी मिळणार आहेत. ओके. बट जून 2015 मध्ये, जून 2025 मध्ये जे तुम्हाला 15 कोटी द्यायचे ते कुठून देणार, राईट. आणि इफ सपोज जो व्यक्ती तुम्हाला डिसेंबर 2025 मध्ये जे 20 करोड रुपीज देणार आहे तो जर नाही दिला तर मग जून 2025 मध्ये जे 15 कोटी तुम्हाला द्यायचे त्याचं काय. असे अनेक जे पैसे आपल्याला येणार आहेत आणि जे पैसे आपल्याला द्यायचे आहेत याचं इन्शुअरिंग लिक्विडिटी जे आहे ते तुम्हाला इन्शुअर करावं लागते. आणि ते इन्शुअर करण्यासाठी ते सर्व गोष्टी वापस रिकॅल्क्युलेट करण्यासाठी, रिव्हॅल्युएशन करण्यासाठी तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट मदत करते. त्याच्यानंतर आहे एफिशियंट रिसोर्सेस
efficient resources of allocation, ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस. म्हणजेच काय सांगण्यात आलेलं आहे की बाबा तुमच्या जवळ जे पैसे आहेत करंट सिच्युएशन मध्ये, सपोज तुमच्या जवळ 20 करोड रुपये आहेत, तर त्या 20 करोड पैकी 5 करोड तुम्ही जर अलॉट केलात, अलोकेशन केलात प्रोडक्शन डिपार्टमेंटला, तर राहिलेले 15 करोड पैकी फायनान्स डिपार्टमेंट, ऍडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, मार्केटिंग टीम, या सर्वांना किती किती द्यायचं काय काय नाही हे सर्व सुद्धा तुम्हाला अगोदरच चेक करावं लागतं. त्याच्यासाठी फायनान्शियल मॅनेजमेंट तुम्हाला मदत करते. आणि लास्ट आहे रिस्क मॅनेजमेंट, मिनिमायझिंग द फायनान्शियल रिस्क. मिनिमायझिंग द फायनान्शियल रिस्क म्हणजेच काय, प्रत्येक कंपनी सरकारी असू दे, खाजगी असू दे किंवा विदेशी कंपनी असू दे, जेव्हाही भारतामध्ये येऊन बिझनेस करत असतात किंवा भारताच्या इकॉनॉमीमध्ये त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवत असतात, तर एकच गोष्ट त्यांचं प्रत्येकाचं हे असतं की बाबा वेल्थ मॅक्सिमायझेशन, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. बट ते करत असताना त्यांना हे सुद्धा लक्षात ठेवावं लागतं रिस्क मॅनेजमेंट. सपोज तुम्ही एका कंपनीमध्ये पैसे गुंतवलात की बाबा तुम्हाला प्रॉफिट मिळेल, बट व्हॉट हॅपन जर तुम्हाला लॉस जर झालं, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे काय नाही, जेही जोखीम आहे त्या जोखमीचं व्यवस्थापन तुम्हाला अगोदरपासूनच करावं लागेल. सपोज साधं सिंपल लॉजिक आहे की तुमच्या बिझनेस मध्ये 20 करोड रुपीज आहेत, ऑलराईट, आणि करंट सिच्युएशन मध्ये इथून पुढचं 8 ते 9 महिन्याचा जो रनवे आहे, 8 ते 9 महिन्यामध्ये तुम्हाला बिझनेस मध्ये ऍक्टिव्हिटी करायची, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 8 करोड रुपये लागणार आहे. राहिले किती, 12 करोड. बट ते 12च्या 12 करोड तुम्ही जर डायरेक्ट जर कुठे इन्व्हेस्ट केलं आणि एन मोमेंटला बिझनेस मध्ये असं काहीतरी घडलं की ज्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे लागतील, मग त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्याकडे पैसे मागावे लागते. मग अशा वेळेस फायनान्स मॅनेजर काय करत असतो की बाबा 20 कोटी पैकी 8 कोटी बिझनेस साठी लागणार आहेत, राहिले 12 कोटी, 12 कोटी पैकी 8 कोटी जो आहे तो इन्व्हेस्ट करतो आणि 4 कोटी जो आहे तो रिझर्व्स मध्ये ठेवतो. याला म्हणतात रिस्क मॅनेजमेंट. इन फ्युचर मध्ये 8 महिन्यामध्ये असं काही घडलं जिथं व्यवसायाला एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ कॅपिटल लागणार आहे, तर त्याच्यासाठी व्यवसायाजवळ पैसे पाहिजे, आणि हे सगळं घेत असताना तो रिस्क मॅनेजमेंट करत असतो. म्हणजे जोखमीचं काय आहे, इन फ्युचर मध्ये म्हणजे असे काही घडणार आहेत गोष्टी ज्याच्यामुळे बिझनेस मध्ये रिस्क वगैरे घ्यावं लागेल, तर त्याचं व्यवस्थापन तो करत असतो. ऍक्च्युअल मध्ये हे सर्व गोष्टी डीप असतात, बट ज्या एक्झामचं आपण प्रिपरेशन करायला त्याच्यासाठी एवढं नॉलेज जे आहे तो मोर दॅन इनफ आहे. कारण रिस्क मॅनेजमेंट शिकवत असताना मी अनेक फॉर्म्युलाज, रेशिओज वगैरे सांगत असतो, टेबल चार्ट्स वगैरे घेत असतो, बट करंट सिच्युएशन मध्ये एवढंच आहे, कारण याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन येणं पॉसिबल नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिस्क, रिटर्न अँड रिलेशनशिप. हे 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. 3R, ट्रिपल आर सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता, RRR सुद्धा म्हणू शकता. आपण याला नाव देऊयात A, B आणि C. बघा, रिस्क, रिटर्न अँड रिलेशनशिप्स. आता ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, सर्वात पहिला द पॉसिबिलिटी ऑफ एक्सपिरियन्सिंग लॉसेस रिलेटिव्ह टू द एक्सपेक्टेड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. बघा काय सांगण्यात आलेलं आहे की अनेक वेळा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, राईट, तर इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला जो रिटर्न मिळतंय त्याचं तर आपल्याला प्रॉफिट असतेच, राईट, बट व्हॉट इफ जर ज्या प्रॉफिटचं एक्सपेक्टेशन आपण करायलो तो जर लॉस झाला, तर ते आपल्यासाठी काइंड ऑफ एक प्रकारचं काय आहे, इन्व्हेस्टमेंट जो आहे तो रिस्कच आहे. कुठेही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असताना अनेक वेळा आपण पॉझिटिव्हली विचार करतो की बाबा आपल्याला त्याच्यामधून चांगल्यातल्या चांगलं रिटर्न मिळेल, आपल्याला त्याच्यातून चांगल्यातले चांगले पैसे मिळतील, बट ते जर नाही मिळाले तर एक प्रकारचे तो जो इन्व्हेस्टमेंट आहे तो कशा प्रकारचा आहे, रिस्की इन्व्हेस्टमेंट आहे. आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, द गेन, रिटर्न मध्ये द गेन ऑर लॉस जनरेटेड बाय इन्व्हेस्टमेंट, राईट. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे, समटाइम्स तुम्हाला रिटर्नच्या स्वरूपात गेन मिळते. गेन म्हणजेच काय, 10 रुपये इन्व्हेस्ट केला, 12 मिळाले, तर ते वरचे रुपये 2 रुपये आहे, ते तुमच्यासाठी काइंड ऑफ इन्कम किंवा गेन आहे, राईट. ऑर समटाइम्स जो मोबदला तुम्हाला मिळणार आहे तो कशाच्या स्वरूपात असू शकतो, आयदर प्रॉफिटच्या स्वरूपात, फायद्याच्या स्वरूपात रिटर्न तुम्हाला मिळू शकतो, गेनच्या स्वरूपात, और कशाच्या स्वरूपात तुम्हाला, लॉसच्या स्वरूपात तुम्हाला मिळत असतो. आणि तिसरा पॉइंट सांगण्यात आलेला आहे, रिलेशनशिप मध्ये जनरली हायर पोटेन्शियल रिटर्न्स आर असोसिएटेड विथ हायर लेवल्स ऑफ रिस्क. दिस ट्रेड ऑफ इज अ फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ फायनान्स. म्हणजेच काय सांगण्यात आलेलं आहे, बघा सर्वसामान्यपणे जर सांगायचं असेल तर हायर पोटेन्शियल ऑफ रिटर्न्स, जास्तीत जास्त जर तुम्हाला रिटर्न्स मिळवायचे असतील
तर their returns associated with higher levels of risk. राइट, म्हणजेच काय, अगर ज्यादा से ज्यादा पैसा कमाना है तो ज्यादा से ज्यादा रिस्क भी लेना पडेगा. राइट, डन. आय होप इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर झाले असतील. ते हिंदी पिक्चर मधलं डायलॉग आहे, आई डोंट नो तुम्ही जर बघितला की नाही. जब पैसा आता है तो पैसे के साथ साथ जिम्मेदारी, डर, चुनौती, ऐसी सारी चीजें आती है. राइट, आय डोंट नो कोणत्या पिक्चर मधला डायलॉग आहे का नाही, बट मी कुठं ना कुठं ऐकलेला आहे. ओके, म्हणजेच काय, जेव्हा हायर पोटेन्शियल रिटर्न्स तुम्हाला जर मिळवायचे असतील तर त्याच हायर पोटेन्शियल रिटर्न सोबत तुम्हाला हायर लेवल्स ऑफ रिस्क, मोठ्या प्रमाणावर काय घ्यावं लागेल, रिस्क घ्यावं लागेल. आणि हाच दिस ट्रेड ऑफ इज अ फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ फायनान्स. आणि हे मुख्य तत्व आहे फायनान्स, मेन प्रिन्सिपल ऑफ फायनान्स, की हायर रेट ऑफ रिटर्न्स कम्स विथ हायर लेवल ऑफ रिस्क. आता उदाहरणार्थ करंट सिच्युएशन मध्ये ज्या मोमेंटला आपण हा व्हिडिओ शूट करायला, त्या मोमेंटला मार्केटमध्ये फक्त 3च टेलिकॉम सेक्टर मध्ये प्लेयर आहेत. नंबर फर्स्ट जिओ, नंबर सेकंड एअरटेल, जिओ, एअरटेल, आणि त्याच्यानंतर तिसरं टायअप झालेलं एक आहे वोडाफोन आयडिया. ओके, अँड देन त्याच्यानंतर एक बीएसएनएल आहे जो की शेवटचा श्वास घेत आहे, बट आता कुठं थोडं थोडं बीएसएनएल की घर वापसी होत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एक बिझनेस की ज्याच्यामध्ये एकटा व्यापारी असेल तर त्याला मोनोपॉली म्हणतात, 2 व्यापारी असेल तर ड्युओपॉली म्हणतात, 3 व्यापारी असेल ट्रिओपॉली, आणि 4 व्यापारी असेल क्वाड्रोपॉली, असं काहीतरी नाव आहे. आता इंडिया, भारत, ज्या देशामध्ये 151 करोड लोकसंख्या आहे भारताची, 150 कोटी पेक्षा जास्त, आणि जवळपास 70 ते 75 कोटी पेक्षा जास्त लोक मोबाईल युजर वापरतात, आणि त्या सर्वांना सेवा देण्यासाठी फक्त 4 कंपनीज आहेत. म्हणजे विचार करा यांचं प्रॉफिट किती तगडा असणार आहे. आणि त्या मोमेंटला जेव्हा इंटरनेटचा वापर एकदम पीकवर आहे, प्रत्येक नागरिक इंटरनेट वापरत आहे, आणि या सर्वांना सर्व्हिसेस देण्यासाठी फक्त 4 कंपनीज आहेत. म्हणजे कालांतरानं 4ही कंपन्या हळूहळू कुठे जाणार आहेत, वर जाणार आहेत. आणि याचा फायदा गव्हर्नमेंटला घ्यायचा आहे, आणि गव्हर्नमेंटनं बीएसएनएल ला तर वर्क करायलाच करायला. साइड बाय साइड भारत सरकारनं 30% वोडाफोन आयडिया नावाची जी कंपनी आहे, त्या वोडाफोन आयडिया नावाच्या कंपनीला जेवढेही कंपनीचे स्टेक्स होते त्या एकूण स्टेक्स पैकी भारत सरकारनं 30% हिस्से परचेस केलेले आहेत. आता तुम्हाला एक लॉजिक सांगतो, साधं सिंपल आहे. इथे काय सांगण्यात आलेलं आहे, हायर पोटेन्शियल ऑफ रिटर्न. कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला माहित आहे की बाबा वरचे वर हे वाढणार आहे. राईट, वोडाफोन आयडिया मध्ये आज जर गुंतवणूक केलं, भले कंपनी आज लॉस मध्ये असेल, बट उद्या ज्या मोमेंटला कंपनी प्रॉफिट मध्ये जाईल, कंपनीला जेवढाही फायदा होईल तेवढं जास्त गव्हर्नमेंटने जे पैसे कंपनीत टाकलेले आहेत तेवढं जास्त रिटर्न कंपनीला मिळेल, गव्हर्नमेंटला मिळेल. ओके, इथे काय सांगण्यात आलेलं आहे, हायर लेवल्स ऑफ रिस्क, हायर पोटेन्शियल रिटर्न्स. बघा आता करंट सिच्युएशन मध्ये जर वोडाफोन आणि आयडिया बद्दल जर पाहायला गेलं तर व्हीआय नावाची जी कंपनी आहे ते करंटली जर त्यांचे प्रॉफिट चेक केलं तर मागच्या बघा हा मार्च, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2024 हा पहिला क्वार्टर, त्यानंतर डिसेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 23चा क्वार्टर, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा क्वार्टर. मागचे 5 क्वार्टर्स जर तुम्ही बघितलात तर प्रत्येक क्वार्टर्स मध्ये जो प्रॉफिटचा एरो आहे हा जर वर गेला असता, राईट, तर हा प्रॉफिट असता, हे खाली यायले वरून, म्हणजे कंपनी जी आहे कंटिन्युअस लॉस मध्ये चालू आहे. मागच्या 3 महिन्याचा जर लॉस बघितला 7,675 करोड कंपनीला काय लॉस आहे. सर 7,675 करोड लॉस आहे. असं असताना सुद्धा भारत सरकारनं या कंपनीमध्ये पैसे गुंतवले, कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला माहित आहे किंवा जेही गव्हर्नमेंटचे फायनान्शियल ऍडवायझर्स आहेत, फायनान्शियल मॅनेजमेंट करणारे आहेत, की त्यांना माहित आहे की बाबा आज जरी कंपनी घाट्यामध्ये असली, ज्या मोमेंटला प्रॉफिट होईल त्या मोमेंटला हे सर्वच्या सर्व लॉस एका झटक्यामध्ये रिकव्हर होईल आणि मग गव्हर्नमेंटला फायदा
होईल. त्यामुळेच काय सांगण्यात आलेलं आहे, रिलेशनशिप यामध्ये हायर पोटेंशियल ऑफ रिटर्न्स आर असोसिएटेड विथ हायर लेवल्स ऑफ रिस्क. अगर रिस्क है तो इश्क है, जसं हर्षद मेहताचा डायलॉग आहे, कुठं रिलेट होत नाही बट चलने दो. ओके, चलो डन. आता बघा, आपल्या बिझनेस मध्ये आपण हे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट या चॅप्टर मध्ये सुद्धा आपण डिस्कस केला होता की टूल्स ऑफ फायनान्शियल अनालिसिस. ओके, जर तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये वित्तीय विश्लेषण करायचं आहे, अनेक गोष्टी विविध रेशोज माहित करून घ्यायच्या आहेत, अनालिसिस करायचं आहे, तर ते करण्यासाठी कोणते कोणते गोष्टी महत्वाच्या ठरतात. सर्वात पहिले सांगण्यात आलेलं आहे रेशो अनालिसिस. रेशो अनालिसिस जे की आपण 12वीच्या शेवटच्या चॅप्टर मध्ये सुद्धा डिस्कस केला. इव्हॅल्युएटिंग फायनान्शियल परफॉर्मन्स, नीट लक्षात घ्या, इव्हॅल्युएटिंग फायनान्शियल परफॉर्मन्स युजिंग रेशोज. आता ह्याच्यामध्ये आपण अनेक रेशोज बघितला होता, जसे की नेट प्रॉफिट रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो, लिक्विड टेस्ट रेशो, ऍसेट टेस्ट रेशो, डेट टू इक्विटी रेशो, ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ROCE रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, ROC रिटर्न ऑन कॅपिटल, असे अनेक रेशोज आपण बघितलं होतं. तर ते रेशो अनालिसिस करण्या फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस करण्यासाठी रेशोचं अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ट्रेंड अनालिसिस, कंपेअरिंग फायनान्शियल डाटा ओव्हर द टाइम. म्हणजे ट्रेंड म्हणजेच काय, साधं सिंपल आहे की मागच्या वर्षीचा फायनान्शियल जो डाटा तुमच्या जवळ आहे त्या वर्षीची तुलना चालू वर्षासोबत करणे, किंवा मागच्या 10 वर्षाच्या फायनान्शियल डाटाची तुलना चालू 10 वर्षासोबत करणे, याला ट्रेंड अनालिसिस म्हणतात. ज्याच्यामध्ये दोन पिरियड ऑफ टाइमचा जो फायनान्शियल डाटा आहे त्याची तुलना एकमेकांसोबत करण्यात येते. त्याच्यानंतर आहे कॉमन साइज स्टेटमेंट. कॉमन साइज स्टेटमेंट कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट. बॉस, ऑलरेडी आपण मल्टिपल टाइम डिस्कस केला अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये. आपला प्ले स्टोरला ऍप्लिकेशन आहे, DA2 अकॅडमी ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही स्टोर सेक्शन मध्ये जाता, तिथं तुम्ही कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची तयारी करा, महावितरणची तयारी करा, नगर परिषदच्या एक्झामची तयारी करा, नेट सेट सारख्या एक्झामची तयारी करा, किंवा गेल बेल अशा अनेक ठिकाणी जिथे जिथं अकाउंटचा सिलेबस आहे त्या प्रत्येक ह्याच्यासाठी आपलं स्पेशल कोर्स आहे. त्याच्यामध्ये आपण 11th पासून बीकॉम पर्यंत सर्व गोष्टी त्याच्यामध्ये शिकवतात आणि त्याच्यामध्ये हा ऑलरेडी पार्ट झालेला आहे. त्याच्याबद्दल वापस आता पुन्हा डिस्कशन करून व्हिडिओ लांब व्हायचा नाही, कारण आपल्याजवळ खूप कमी टाइम आहे, पेपर जवळ आलेले आहेत. ओके, डन. त्याच्यानंतर आता रेशो बघा, फायनान्शियल अनालिसिस करायचं असेल तर कोणते कोणते गोष्टी तुम्हाला मदत करतात, कोणते कोणते टूल्स तुमच्या जवळ आहेत. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला जर घर बांधायचं असेल, ओके, तर घर बांधण्यासाठी कशाची आवश्यकता असते, किंवा गिलावा करण्यासाठी सर टोपल्याची आवश्यकता असते, थापीची आवश्यकता असते, रंधाची आवश्यकता असते, म्हणजे गिलावा केल्यानंतर सपाट भिंतीचा जो सिमेंट आहे तो एकदम सपाट करण्यासाठी. त्याच्यानंतर स्पंज, पाणीची आवश्यकता असते लेवल एकदम क्लिअर करण्यासाठी. हा साधं टूल्स आहेत कन्स्ट्रक्शन साठी. त्यानंतर सब्बल, फावडा असे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आले. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या बिझनेस मधले जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत त्याचं जर अनालिसिस करायचं असेल तर कोणते कोणते गोष्टी तुम्हाला मदत करतात, तर हे 4 गोष्टी तुम्हाला मदत करतात. राईट. आता या 4 गोष्टीमध्ये सर्वात मेन आहे रेशो अनालिसिस. तर कोणते कोणते रेशो तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये मदत करतात अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी. जसं की सर्वात पहिला आहे लिक्विडिटी रेशो. सर्वात पहिलं काय दिलेलं आहे, लिक्विडिटी रेशो. आता ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, मेजर्स द ॲबिलिटी टू मीट शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन्स. म्हणजे बाबा तुमच्या बिझनेस मध्ये जेवढेही लॅबिलिटीज आहेत आणि तुमच्या बिझनेस मध्ये जे पैसे करंट सिच्युएशन मध्ये आहेत, त्या करंट सिच्युएशन मध्ये असलेले पैसे करंट लॅबिलिटीज पेड करण्यासाठी सफिशियंट आहेत का, तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला लिक्विडिटी रेशोचा वापर करावा लागतो. सर याचा फॉर्म्युला आहे का? येस, देयर इज अ फॉर्म्युला फॉर दॅट. लिक्विडिटी रेशो शॉर्ट मध्ये लिहितो LR. लिक्विडिटी रेशो इज इक्वल टू लिक्विड ऍसेट्स डिवायडेड बाय करंट ऍसेट्स. ओके, लिक्विडिटी रेशो लिक्विड ऍसेट्स मायनस करंट ऍसेट्स, हे साधं सिंपल त्याचा फॉर्म्युला आहे. मी तुम्हाला एक्झॅक्ट फॉर्म्युला सुद्धा शो करतो 12च्या बुक्स मध्ये. ओके, 12च्या बुक्स मध्ये त्याचे 5 फॉर्म्युलाज आहेत, जेणेकरून
इफ इन केस तुम्ही जर हा व्हिडिओ लेट बघत असाल किंवा तुम्ही काही कोर्स वगैरे जॉईन केलेला नाहीये तर तुम्हाला मदत व्हावी म्हणून मी तुम्हाला 12च्या पुस्तकीमधलं 12वी कॉमर्स पुस्तकीमधलं एक पेज नंबर सांगतो. तिथे तुम्हाला हे सर्वचे सर्व रेशोज अवेलेबल आहेत. राईट. पेज नंबर 374 या पेजवर तुम्हाला सर्वच्या सर्व ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सर्वच्या सर्व जे फॉर्म्युलाज आहेत तिथे तुम्हाला मिळून जातात. ऑल राईट, डन. जस्ट 1 सेकंड, आणखी काही फॉर्म्युलाज आहेत ते सुद्धा सांगतो ज्या पेज नंबरवर आहेत ते. पेज नंबर 363 पासून चेक करा, तुम्हाला सर्वच्या सर्व मिळून जातील. ऑल राईट, डन. चेक करा बघा. लिक्विड रेशोचा फॉर्म्युला साधा सिंपल आहे. लिक्विड ऍसेट्स मायनस लिक्विड लायबिलिटीज, लिक्विड ऍसेट्स मायनस लिक्विड लायबिलिटीज, क्विक ऍसेट्स मायनस क्विक ऍसेट्स डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज असं सुद्धा तुम्ही तिथं लिहू शकता. ओके, आता त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात काय काय नाही याचं ऑलरेडी डिस्कशन आपलं झालेलं आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये आपण अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मिस करणे योग्य नाही. सध्या फक्त अनेक मुलांना असं होतं की यार हा हे लिक्विड रेशो झालेला आहे बट याचं एक्झॅक्ट फॉर्म्युला काय सर लक्षात येत नाही. फॉर्म्युला म्हणजे अनेक जण एकदमच हे चालू असताना तिकडे जातात, मग ते तिकडे जाऊ नये म्हणून इथल्या इथे तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे. गेलं तरी तुम्हाला मदत व्हावी म्हणून कोणत्या पेज नंबरवर आहे ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रॉफिटेबिलिटी रेशोज. बघा आता हे प्रॉफिटेबिलिटी जे रेशोज आहे हे कशासाठी वापरण्यात येते. साधं सिंपल आहे. प्रॉफिटेबिलिटी रेशो असेस द ॲबिलिटी टू जनरेट प्रॉफिट, नेट प्रॉफिट मार्जिन, रिटर्न ऑन इक्विटी. बघा आपल्या बिझनेस मध्ये अनेक प्रकारचे प्रॉफिट असतात. आता उदाहरणार्थ कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रॉफिट आपल्या बिझनेस मध्ये असतात. सर्वात पहिला सर आपल्या बिझनेस मध्ये मुख्य मेन जो असतो तो ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट नंतर आपल्या बिझनेस मध्ये असतो नेट प्रॉफिट. राईट. त्यानंतर रिटर्न ऑन ROCE, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड. त्यानंतर ROC, रिटर्न ऑन कॅपिटल. अशा अनेक प्रकारचे जे प्रॉफिट टाईप किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट प्रकारचे जे रेशोज असतात ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी रेशोचा वापर करावा लागतो. लिक्विड रेशो एक झालं, लिक्विडिटी रेशो. प्रॉफिटेबिलिटी एक रेशो झालं. त्याच्यानंतर आहे सॉल्व्हन्सी रेशो. बघा आता सॉल्व्हन्सी रेशो मध्ये काय काय येते. सॉल्व्हन्सी रेशो मध्ये येते डेट टू इक्विटी रेशो, इंटरेस्ट कव्हरेज रेशो. डेट टू इक्विटी रेशो ऑलरेडी सुरुवातीला याच व्हिडिओच्या पार्ट मध्ये सांगण्यात आलेला आहे की डेट टू इक्विटी रेशो हा 1 किंवा त्याच्यापेक्षा कमी असला पाहिजे. जास्त असेल तर कंपनी योग्य नाही. इंटरेस्ट कव्हरेज रेशो म्हणजेच काय की इंटरेस्ट कधी येईल, किती प्रमाणात येईल, काय नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला इंटरेस्ट कव्हरेज रेशो फाइंड आउट करावा लागतं. त्याच्यानंतर आहे एफिशियन्सी रेशो. याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, गेज हाऊ विल रिसोर्सेस आर युटिलाइज, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, अकाउंट्स रिसिवेबल रेशो. बघा आता एफिशियन्सी रेशो म्हणजेच काय, आपल्या बिझनेसची कार्यक्षमता. ओके, तर आपल्याला इन्व्हेंटरी टर्नओव्हर की आपल्याला एक्झॅक्ट टर्नओव्हर आपलं किती असेल सेल्स केल्यानंतर, आपल्याला अकाउंट्स रिसिवेबल मध्ये एक्झॅक्ट किती पैसे वस्तू विकल्यानंतर येतील काय नाही ह्याचं एक्झॅक्ट प्रमाण गेज जर काढून घ्यायचं असेल तर आपल्याला एफिशियन्सी रेशोज फाइंड आउट करावे लागतात. आय होप इथपर्यंत सर्व गोष्टी तुमच्या कंट्रोल मध्ये आहेत. हा चॅप्टर असा आहे अनेक वेळा स्टुडंट भैकून जातात. भैकून जायचं नाही, फोकस्ड ठेवायचं. सध्या आपण फक्त थिअरीवर विचार करावा. ऍट द एंड तुमच्यासाठी रामबाण MCQs तर आहेतच. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी DA2 अकॅडमीचा कोर्स बाय केलेला आहे या पर्टिक्युलर टॉपिकवर त्यांना 20 MCQs मी देईन, ज्याची लिस्ट तुम्ही इथं बघत आहात की आपल्या ऍप्लिकेशनवर कोर्समध्ये PDF फॉर्म मध्ये तुम्हाला मिळतील. आणि त्याचबरोबर आन्सर सुद्धा देईन. भलेही एक वेळेस व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून MCQ रट्टा मारायची गरज नाही. देन समजा व्हिडिओज पाहून पण कॉन्फिडन्स येत नसेल, ओके, ऍट द एंड MCQ विथ आन्सर्स तुम्हाला मिळेल. रिलॅक्स राहायचं.
ओके, बट त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. बघा त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फंड्स फ्लो स्टेटमेंट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट. हा सुद्धा टॉपिक आपलं अनालिसिस ऑफ फायनान्शियल अकाउंट्स मध्ये झालेला आहे. फंड फ्लो स्टेटमेंट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट. फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, shows the changes in financial position of a company by analyzing the sources and uses of funds. साधं सिंपल आहे की आपल्या बिझनेसला कुठून पैसे मिळतात, सोर्सेस ऑफ इन्कम कुठं आहे, ऍप्लिकेशन ऑफ मनी कुठं आहे, आणि ते पैसे कुठं कुठं खर्च करायला काय नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंट तयार करावी लागते, जे की आपण ऑलरेडी फंड फ्लो स्टेटमेंट तयार केला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये 3 प्रकारच्या गोष्टी असतात. सर्वात पहिला, जेव्हाही आपल्या बिझनेस मध्ये पैसे येतात, ओके, आपल्या बिझनेस मध्ये पैसे आलं, बिझनेस मध्ये पैसे आल्यानंतर सर्वात पहिला ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज करणार. ऑपरेटिंग म्हणजे काही खरेदी विक्री करायचं असेल काय नाही हे गोष्टी करणार. दुसरा, काही बिझनेस मधले जे पैसे आहेत ते आपण कुठेतरी काय करणार, इन्व्हेस्टमेंट करणार, राईट. त्याच्यानंतर फायनान्शिंग ऍक्टिव्हिटी करणार, म्हणजे ज्यांच्याकडून पैसे वगैरे शेअर्स वगैरे घेतले होते त्यांना शेअर्सचे पैसे वापस करणार. ओके, कर्ज घेतला असेल त्यांना कर्जाचे पैसे वगैरे परत करणार. हे 3 गोष्टी आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये केल्या जातात, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट याच्यावर ऑलरेडी व्हिडिओज आपल्या सर्व कोर्सेस मध्ये अवेलेबल आहेत, चेक करून घ्या. मिळत नसेल तर चॅट सेक्शन वर येऊन एक वेळेस मेसेज करायचा DA2 अकॅडमीच्या ऍपवर. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅपिटल बजेटिंग. आता हा कॅपिटल बजेटिंग म्हणजे एक्झॅक्ट काय समजून घ्या. कॅपिटल बजेटिंग इन्व्हॉल्व्स इव्हॅल्युएटिंग अँड सिलेक्टिंग लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजेच बघा, प्रत्येक बिझनेसमॅन किंवा प्रत्येक बिझनेस मध्ये जो असणारा फायनान्शियल मॅनेजमेंट करणारा वित्त व्यवस्थापक असतो, त्याचं एकच काम असते की काहीही करून बिझनेस मध्ये जो कॅपिटल स्ट्रक्चर आहे त्याला स्ट्रॉंग करणं, बिझनेस मध्ये जो भांडवल आहे त्याला अशा पद्धतीने युटिलाइज करणं की कंपनीचं भांडवल जे आहे ते वरच्या वर काय होत गेलं पाहिजे, वाढत गेलं पाहिजे. कंपनीचं इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सुद्धा वरच्या वर काय झालं पाहिजे, वाढत गेलं पाहिजे. आता हे सर्व गोष्टी करण्यासाठी काय काय प्रोसेस त्याला कराव्या लागतात. सर्वात पहिला, आयडेंटिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज, गुंतवणुकीची योग्य संधी. आता उदाहरणार्थ, जेव्हाही तुम्ही SIP करता, ओके, तर SIP किंवा म्युच्युअल फंड करता, तर म्युच्युअल फंड म्हणजेच काय, एक ऑर्गनायझेशन असते, त्यांना तुम्ही दर महिन्याला 2000-3000 पैसे देत असता, आणि असं सगळ्या जणांकडून जेव्हा ते पैसे येतात, ओके, आल्यानंतर ते काय करतात, तुमच्याकडून आलेले पैसे कधी या कंपनीमध्ये टाक, कधी त्या कंपनीमध्ये टाक, ज्याही कंपनीचं फंडामेंटल स्ट्रॉंग आहे अशा कंपनीमध्ये टाकत असतात. आता सडनली 2 दिवसाखालचीच गोष्ट आहे, अचानक मार्केटमध्ये एक न्यूज आली, आणि मार्केटमध्ये न्यूज आली, आय डोंट नो एक्झॅक्ट न्यूज खरी आहे की खोटी आहे, त्यामुळे मी ते न्यूज असं व्हिडिओ मध्ये डिस्क्लोज करणार नाही. बट रेमंड नावाची जी कंपनी होती त्या कंपनीचा 3000 रुपयाचा शेअर होता, एका दिवसात 1000 रुपयाने स्टॉक पडला. ऑलराईट. आता अशी काय न्यूज आहे की ज्याच्यामुळं रेमंड सारखी कंपनी, जितकी मोठी कंपनी आहे, त्याचा स्टॉक एका दिवसात पडला, आणि ज्या मोमेंटला त्या रेमंड कंपनीचा स्टॉक पडला सगळेजण डिस्कशन करायला, सगळे जे फायनान्स मॅनेजर असतात ना, जे बिझनेसचं व्यवस्थापन करत असतात, सगळेजण चर्चा करायला की यार रेमंड कंपनीचा स्टॉक का पडला, रेमंड कंपनीचा स्टॉक का पडला. आणि जेव्हा डिसिजन झाला की बाबा काही नाहीये, कंपनी डिमर्ज होणार आहे. कंपनी रेमंड नावाची जी कंपनी आहे ते ऍक्च्युअल मध्ये क्लोथिंग ब्रँड आहे, बट त्याचे काही सबसिडरीज असतात की जे अदर बिझनेस मध्ये असतात, त्यापैकी एक रेमंडचा कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे. ते कन्स्ट्रक्शन बिझनेस त्यांनी सेपरेट करत आहेत, बंद करत नाहीयेत, सेपरेट करत आहे. म्हणजे रेमंड कन्स्ट्रक्शन नावानं त्यांचं एक नवीन बिझनेस ते सेटअप करत आहेत. आता लोकांना वाटलं की बंद पडलं म्हणजेच कंपनी लॉस मध्ये आहे, आणि लॉस म्हणजे सगळे शेअर होल्डर्स काय करायला गेले, त्यांचे शेअर्स विकून टाकले. ज्या मोमेंटला एखाद्या कंपनीचे शेअर होल्डर्स ते शेअर फटाफट विकायला चालवतात, कंपनीच्या शेअरची व्हॅल्यू एकदम स्लाइड जो आहे, कर्व जो आहे तो एकदम स्ट्रेट डाऊनवर्ड्स होतो, आणि कंपनीच्या शेअरची व्हॅल्यू पडते. आता इथं जर तुम्ही बघितलं मागच्या एका वीक मध्ये, हा बघा, हा कंपनीचा जो शेअर होता इथं हा 3000 प्राइस होती, आणि सडनली एकदमच शेअर जो आहे तो इथं पडला, राईट. आता ज्या मोमेंटला शेअर पडला
3000 शेअरची प्राइस झाली 2000 रुपये. आणि मग लगेच मार्केटमध्ये चर्चा का पडला, डिसिजन झालं, सर्वजण बघितले. आता इथं एक तयार झाली इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी. आता बिझनेसमॅन ज्याच्याजवळ पैसा आहे, ज्याला इन्व्हेस्ट करायचा आहे, तो या मोमेंटला येऊन काय करतो, या कंपनीचे शेअर्स परचेस करतो. आणि त्या मोमेंटला शेअर परचेस केल्याबरोबर थोडं जर तुम्ही झूम इन करून बघितलं की शेअरची प्राइस जो आहे तो इथं 2000 वरून 2100 झाली, इथं 2200 झाली आणि इथं आज 2316 रुपयाची प्राइस आहे. म्हणजे या मोमेंटला जर इन्व्हेस्टमेंट केला, इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी होती, इथं घुसला तर ऑटोमॅटिक प्राइस जे आहे ते वाढत आहे. आणि कालचं जर बघितलं, आज दिवसभरामध्ये या कंपनीच्या शेअरनं 110 रुपये पर शेअरनं कंपनीची शेअरची प्राइस आहे ते एकदमच काय झालेली आहे, वाढलेली आहे. राईट, हे याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी. आता इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी हुडकणं हे काम आहे फायनान्शियल मॅनेजरचं, जे की फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये सांगितलेलं आहे. ऑल राईट, इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह. सपोज कंपनीने डिसाइड केले की बाबा आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे, तर ऑप्शन काय काय आहेत इन्व्हेस्टमेंटचे. एक मात्र ऑप्शन शेअर मार्केट आहे का, नाही. तुम्ही लँड मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता, जमीन घेऊ शकता, तुम्ही गोल्ड मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता, क्रिप्टो करन्सीज मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता, किंवा एक नवीन बिझनेस सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता आणि तिथून प्रॉफिटच्या स्वरूपात ऍज अ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्ही करू शकता. राईट, आणि मग सर्वात पहिले आयडेंटिफाईंग अपॉर्च्युनिटीज ओळखलं, त्याला काय पर्याय आहे का शोधलं, नसेल पर्याय, असेल पर्याय, तर त्या दोन पर्यायापैकी बेस्ट ऑप्शन ओळखलं, इम्प्लिमेंटेशन केलं आणि मॉनिटरिंग अँड रिव्ह्यू. आणि मग इम्प्लिमेंटेशन म्हणजेच काय, अंमलबजावणी केली की बाबा आपल्याला आता रेमॉनच्या शेअर मध्ये पैसे गुंतवायचे, गुंतवणूक झाल्यानंतर आता मॉनिटर करणं आणि रिव्ह्यूज करणं. मॉनिटर करणं म्हणजेच काय की सपोज जर वित्तीय व्यवस्थापकानं त्या रेमंडच्या शेअर मध्ये गुंतवणूक केली असती, तर त्यानं काय मॉनिटर केलं असतं की सर आपण शेअर प्राइस 2000 झाली त्यावेळेस परचेस केलं आणि आपण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर शेअरची जी प्राइस आहे ती मी मॉनिटर करत आहे, शेअरची प्राइस आता 300 रुपयानं वाढलेली आहे, म्हणजे 2000 गुंतवलं तर त्याची प्राइस आता 2300 झालेली आहे. याला म्हणतात मॉनिटरिंग करणे आणि रिव्ह्यू करून मॅनेजरला किंवा जे मेन जे तुमच्याकडून रिपोर्ट्स मागतात त्यांना इन्फॉर्म करणं. ऑल राईट, त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत अप्रेझल मेथड्स. अप्रेझल मेथड्स म्हणजेच काय की बाबा अप्रेझल म्हणजेच मूल्यांकन पद्धती. ओके, आता अनेक वेळा अप्रेझल जे आहे ते काइंड ऑफ अनेक जे व्यक्ती असतात कंपनीमध्ये काम करणारे, तुला किती अप्रेझल मिळालं वगैरे असं म्हणत असतात, म्हणजेच काय काइंड ऑफ बोनस सारखं त्याला ट्रीट करत असतात. बट अप्रेझल म्हणजे की बाबा एखाद्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढलं, कंपनीला फायदा मिळाला, तर कंपनीचं किती अप्रेझल झालं, कंपनीच्या एकूण ऍसेट्स मध्ये, कंपनीच्या एकूण संपत्तीमध्ये किती वाढ झाली, त्याच्यावरून अप्रेझल मेथड वरून कंपनीचे जे काम करणारे कर्मचारी वगैरे असतात त्यांना काही फार 1-2 हजार, 1500, 2000 ऍज अप्रेझल त्यांना मिळत असतं. आता हे जाणून घेण्यासाठी कंपनी अप्रेझल मेथड्स म्हणजे एक्झॅक्ट वाढलेली व्हॅल्यू मूल्यांकनाच्या काही पद्धती आहेत, तर कशा कशा आहेत, कोणत्या कोणत्या आहेत. सर्वात पहिले आहे नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड. आता नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड म्हणजेच काय, दोनच गोष्टी याच्यामध्ये चेक केल्या जातात. सर्वात पहिला आहे एनपीव्ही, नेट प्रेझेंट व्हॅल्यू मीन्स प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लोज मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट. साधं सिंपल आहे की बाबा आपल्याला एकूण किती पैसे येणार आहेत, आपलं कॅश इनफ्लो किती आहे, त्याच्यातून मायनस करायचं कॅश आउटफ्लो, किती रुपये आपल्याकडून जाणार आहेत हे आपल्याला वजा जेव्हा करता आपण तेव्हा आपल्याला एनपीव्ही मिळते. साधं सिंपल आहे, नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू इनफ्लो मायनस आउटफ्लो, एवढंच आपल्याला बघायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे IRR, डिस्काउंट रेट दॅट मेक्स एनपीव्ही झिरो. बघा, IRR तेव्हाच कॅल्क्युलेट केला जाते जेव्हा एनपीव्ही झिरो असते. IRR तेव्हाच कॅल्क्युलेट केला जाते जेव्हा एनपीव्ही झिरो असते. आता हे IRR कधी कॅल्क्युलेट केला जाते, बघा आपण अनेक वेळा आपण असं बघत असता की इन्फ्लेशन, कॉस्ट ऑफ कॅपिटल, रिस्क फ्री रेट, अशा अनेक गोष्टी आपण विचारात घेतात. इन्फ्लेशन म्हणजेच काय की अनेक वेळा आपण बघता कोणी ना कोणी आपल्या आजूबाजूला ना इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड चर्चा करत असते, त्यावेळेस सांगत असते की दर वर्षाला, दर महिन्याला इथून 2-2 हजार रुपये भरायचं, 35 वर्ष इथून दर महिन्याला तू 2-2 हजार भरलास तर 35 वर्षानंतर एकदाच तुला 70 कोटी मिळते.
ओके, 35 वर्षानंतर तुला एकदा 70 कोटी मिळतील, राईट. आणि मग आपल्याला वाटतं की वा 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 70 कोटी. मग हळूच कोणतर तिथं म्हणते, अरे 70 कोटी म्हणजे आजचे 7 कोटी म्हणजेच तेव्हाचे 70 कोटी, असं कोणतं सांगायचं. म्हणजेच काय, इन्फ्लेशन रेट, महागाई त्यावेळेस काय होईल, वाढेल. महागाई त्यावेळेस कसं असेल, स्काय रॉकेट असेल. हे अनेक वेळा आपण असं बघता. तर कंपनी सुद्धा काय करत असते, अनेक वेळा इन्व्हेस्टमेंट वगैरे करत असताना इन्फ्लेशन रेट काढत असते, कॉस्ट ऑफ कॅपिटल काढत असते. कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजेच काय, की बाबा एक्झॅक्ट जर आपल्याला तिथे एखादा ऍसेट उभारणी करायचं आहे किंवा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर ते स्टार्ट करत असताना एक्झॅक्ट आपल्याला कॉस्ट किती लागेल, राईट. इन्फ्लेशन रेट, महागाई बघता, महागाई किती वाढेल. सपोज आज जर तुम्ही एक कन्स्ट्रक्शन स्टार्ट केलं, ऑल राईट, आणि ते कन्स्ट्रक्शन 3 वर्षानंतर पूर्ण होणार आहे, तर आज जी रॉ मटेरियलची किंमत आहे ते बाय द टाइम 3 वर्ष तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचे. बुर्ज खलिफा बांधण्यासाठी किती वर्ष लागले होते, 7 वर्ष लागले होते, राईट. तर 7 वर्ष जेव्हा ते बुर्ज खलिफा बांधण्यासाठी लागले होते, तर त्या 7 वर्षामध्ये सिमेंटचे रेट्स जे आहेत ते इन्फ्लेशनमुळे वाढत गेलेले आहेत. असं नाही की बाबा 2001 ला जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू झालं त्यावेळेस सिमेंटचं पोतं सपोज इंडियन व्हर्जन मध्ये सांगायला मी 110 रुपयाला होतं, तर 2006 मध्ये पण 110 ला असेल, नाही, 2006 मध्ये वाढून 180 190 ला गेलं होतं. ओके, याला म्हणतात इन्फ्लेशन रेट. कॉस्ट ऑफ कॅपिटल जे आहे तुम्हाला अनेक प्रोजेक्टचं काढावं लागतं. आता ते कॉस्ट ऑफ कॅपिटल काढत असताना कधी काढता तुम्ही, ज्या वेळेस तुमचं नेट प्रेझेंट व्हॅल्यू एनपीव्ही काय होईल, 0 होईल. ओके, त्यावेळेसच तुम्हाला काय करावं लागेल, IRR कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, त्याच्यानंतर आहे पे बॅक पिरियड. नेक्स्ट सर्वात महत्वाचं पे बॅक पिरियड. आता हे पे बॅक पिरियड म्हणजेच काय, साधा सिंपल याचा एक फॉर्म्युला आहे, नोट डाऊन करून घ्या. पे बॅक पिरियड इज इक्वल टू इनिशियल इन्व्हेस्टमेंट payback period is equal to initial investment divided by annual cash inflow. Payback period is equal to initial investment divided by annual cash inflow. की बाबा टोटल तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती करणार आहात, ओके, आणि दर वर्षाला तुम्हाला किती पैसे त्यातून मिळतील, याला म्हणतात पे बॅक पिरियड. पैसे वसूल होण्याचा कालावधी. आता पैसे वसूल होण्याचा कालावधी जो आहे ते मास्टर लोक, सॉरी मास्टर, मी पण मग मास्टर जाऊ असं स्वतःला म्हणणे, टीचर्स म्हणजे जे कॉलेजमध्ये जे लेक्चरर्स म्हणून लागतात ते लय भारी काढतात. उदाहरणार्थ नेट सेट झाल्यानंतर तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये मिळायचं असेल, त्यातल्या ग्रामीण भागामध्ये, तर जिथं मी राहतो तिथं 70 ते 1 करोड रुपयापर्यंतचं डोनेशन आहे. ओके, म्हणजे नेट सेट पास झाल्यानंतरही सुद्धा तुम्हाला डोनेशन द्यावं लागेल आणि मग संस्थेवर तुम्ही ऍज अ टीचर म्हणून लागता. आणि सपोज एखाद्या टीचरनं 60 लाख रुपये डोनेशन दिलं, तर त्यांचं टोटल इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती लाखाची झाली त्या संस्थेवर, 60 लाखाची. आता दर वर्षाला त्यांना ऍज अ पेमेंटच्या स्वरूपात किती मिळतील, सर दर वर्षाला तुम्हाला पगार किती आहे, सर म्हणतील बाबा मी टोटल आतापर्यंत 60 लाख रुपये संस्थेला डोनेशन दिलो, ऑल राईट, आणि अॅन्युअल कॅश फ्लो मला वर्षाला 12 लाख रुपये पगार आहे, तर मग 60 भागिले 12 आन्सर येईल 5. पे बॅक पिरियड असेल माझा 5 वर्षाचा. पे बॅक पिरियड किती वर्ष असेल, 5 वर्ष. म्हणजे बिझनेसमॅन कधीही कुठेही पैसे इन्व्हेस्ट करत असताना एकूण किती इन्व्हेस्टमेंट केलं आणि त्या इन्व्हेस्टमेंट थ्रू दर वर्षाला आपल्याला किती रुपये पैसे येतील, फीसच्या स्वरूपात, सॅलरीच्या स्वरूपात, प्रॉफिटच्या स्वरूपात, एकूण इन्व्हेस्टमेंटला अॅन्युअल कॅश फ्लो म्हणून डिवाइड करतो आणि मग जो येईल त्याला म्हणतात पे बॅक पिरियड. आणि मग सर सांगतात की 5 वर्ष पर्यंत टाकलेले पैसे वसूल होतील, त्याच्यानंतर मग निवांतच आहे. 5 वर्ष ते टीचर त्या कॉलेजवर व्यवस्थित इज्जतीत शिकवते, एकदा टाकलेले पैसे आले आणि मग रिलॅक्स निवांत होऊन जाते. ओके, असं चुकीचं आहे. ओके, बट काय पोरं माझ्याकडे बघत असतील, सर तुम्ही सुद्धा ग्रुप मधल्या मेसेजचे रिप्लाय करणार गेला, रिलॅक्स राहा यार, काय उगत टेन्शन घ्यायला तुम्ही. ओके, चिल राहायचं, जेवढं मी चिल राहील तेवढं शिकवण्यामध्ये मला मजा येईल. तू जर 36 चा आकडा झाला तर मग ते 3 तिकडा काम बिघाडा होऊन जाते. ओके, डन. ओके, हे झालं पे बॅक पिरियड. त्यानंतर आहे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. भाई आता नेक्स्ट आहे
प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. आता हे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स म्हणजेच काय? रेशो ऑफ प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लोज टू इनिशियल इन्व्हेस्टमेंट. आता बघा हे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स काय असते काय नाही व्यवस्थित चेक करा, शिस्त सांगतो ओके, कारण ह्याच्यावर सूत्र आहेत, एक्झामला विचारू शकते. प्रॉफिटेबिलिटी इंडेक्सला थोडक्यामध्ये म्हणतात पीआय. प्रॉफिटेबिलिटी इंडेक्सला काय म्हणतात थोडक्यात? पीआय, रेशो ऑफ प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लोज टू इनिशियल इन्व्हेस्टमेंट. ओके बाबा, इनिशियल इन्व्हेस्टमेंट, रेशो ऑफ प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लोज. करंट सिच्युएशन मध्ये जेवढे पैसे यायलेत ती अमाऊंट आणि एकूण इन्व्हेस्टमेंट केला, एकूण इन्व्हेस्टमेंटला करंट सिच्युएशन मध्ये जेवढे पैसे यायलेत त्याच्यानं भाग देणं, त्याला म्हणतात प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. आता याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहेत. कोणते कोणते आहेत ते सांगतो. सर्वात पहिले चेक करा, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स is equals to present value of cash inflows divided by present value of cash outflows. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लोज. करंट सिच्युएशन मध्ये तुमच्याकडे किती रुपये यायलेत त्याला डिवाइड करायचं प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश आउटफ्लोज. बघा आता प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स कधी काढण्यात येते? साधा सिंपल लॉजिक आहे की सपोज एखादा एक प्रोजेक्ट तुम्ही स्टार्ट करणार आहात. ओके, जसं की उदाहरणार्थ लार्सन अँड टुब्रो नावाची एक कंपनी होती आणि एक भारतीय कंपनी, या दोघांनी मिळून गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी ओके याची स्थापना केली. म्हणजे कन्स्ट्रक्शनचं काम कंप्लीट केलं आणि कन्स्ट्रक्शनचं काम कंप्लीट करत असताना इंडियन गव्हर्नमेंट जे आहे ते प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स चेक करते. प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स काय चेक करते? सर्वात अगोदर ते बघतात की बाबा ते स्टॅच्यू उभारणीसाठी आपल्याला किती रुपयेचा खर्च लागत आहे. तर नियर अबाउट 3100 करोड रुपये, 3100 करोड रुपये त्यांना एकूण त्याच्यासाठी पैसे लागणार होते, कॅश आउटफ्लोज, राईट. आणि मग ते उभारणी केल्यानंतर तसंच ठेवून टाकायचं का तिथून काहीतरी पैसे जनरेट करायचे? नाही सर, काही ना काही तिथून आपल्याला पैसे जनरेट करावे लागणार आहेत. आणि मग पैसे जनरेट केल्यानंतर तिथून आपल्याला किती पैसे प्राप्त होतील? आणि त्यांना आन्सर मिळालं की सर आपल्याला तिथून दर वर्षाला तिकीटच्या स्वरूपात 6200 करोड रुपये मिळतील. मग आता त्यांनी काय करतात? कॅश इनफ्लोज बघतात की बाबा आपल्याला पैसे किती मिळणार आहेत? 6200 करोड मिळणार आहेत, बट आउटफ्लो टाकायचं किती आहे? 3100 करोड टाकायचं आहे. साधं सिंपल लॉजिक, 0 कॅल्क्युलेशन सोपं जावं म्हणून मी सांगितलं. ओके, हा 31 आन्सर आला 2. जर प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स 1 पेक्षा जास्त असेल तर ते काय करतात? प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करतात. कोणतीही कंपनी असू दे, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स चेक करते. आणि जर ते प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स 1 पेक्षा जास्त असेल तर ते ऍक्सेप्ट करते. बट बिलो 1 पेक्षा कमी असेल तर ते काय करणार? रिजेक्ट करणार. समजून कसं घ्यायचं? प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, राईट, आणि हा 1 पेक्षा जास्त असेल तर हे काय होणार? ऍक्सेप्ट. प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स 1 पेक्षा कमी असेल तर तो काय होणार? रिजेक्ट. तो काय होणार? रिजेक्ट होणार. आय होप प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स कशाला म्हणतात काही नाही ते क्लिअर झालं असेल. त्याच्यानंतर आहे रिस्क अँड अनसर्टनिटी अनालिसिस. बघा आता व्यवसायामध्ये जे व्यवसायाचे अप्रेझल्स आहेत, व्यवसायात वाढ होण्याची जी मेथड्स आहेत, मूल्यांकन, व्यवसायामध्ये असणारे प्रॉपर्टीचं, संपत्तीचं मूल्यांकनाचे मेथड, जी जेवढं सोप्या भाषेत होईल तेवढ्या सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मेथड्स, ज्यामध्ये रिस्क अँड अनसर्टनिटी अनालिसिस. बघा आता जसं तुम्ही व्यवसायात होणारा इन्व्हेस्टमेंट मोजता, व्यवसायात होणारा प्रॉफिट मोजता, व्यवसायात होणारा मूल्यांकन, अप्रेझल, वाढ व्यवसायाचे मोजतात, तसंच अनेक वेळा आपल्या बिझनेसला रिस्क,
अनसर्टन्टी कंडिशन मधून, अनिश्चिततेच्या कालावधीमधून जावं लागत असते. जसं की उदाहरणार्थ इंडियामध्ये 2017-18 मध्ये अनेक टेक स्टार्टअप स्टार्ट झाले होते. जसं की बोट नावाची कंपनी होती, ते स्टार्ट झाली होती. त्याच्यानंतर नॉईस नावाची जी कंपनी होती, NOISE नॉईस नावाची कंपनी स्टार्ट झाली होती. अनेक कंपनीज जे इंडियन व्हर्जन ऑफ बिझनेस आहेत ते स्टार्ट झाले होते. बट सुरुवातीला जेव्हा त्याने स्टार्ट झाले तेव्हा इंडियामध्ये सर्व सिच्युएशन नॉर्मल होती. बट जसं कोविडचं सिच्युएशन आलं, चायनाच्या प्रोडक्टला आपण बॅन केला, तर चायनानं सुद्धा, हरामखोर चायनानं सेमी कंडक्टर इंडियाला एक्सपोर्ट करणं बंद केलं होतं. आणि त्यामुळं हे जे सर्व मोठे मोठे कंपनीज आहेत, सेमी कंडक्टरच्या चिपच्या शॉर्टेजमुळं इंडियामध्ये राहून सुद्धा बिझनेस करू शकले नाही. का? कारण अनसर्टन्टी त्या बिझनेसमध्ये होती, अनिश्चित सिच्युएशन त्या बिझनेसमध्ये आले होते, रिस्क त्यांना आलं होतं. त्याच्यानंतर मग हळूहळू त्या रिस्क फॅक्टरला ओळखून इंडियामध्ये वेदांता नावाची कंपनी आहे, ते सुद्धा आता सेमीकंडक्टर चिप बनवत आहे. SCPL, त्यानंतर टाटा एलेक्सी असेल, त्याच्यानंतर अनेक अशा कंपनी आहेत जे आता सेमीकंडक्टर, SCPL सेमीकंडक्टर नावाची कंपनी आहे त्याच्यामध्ये घुसली आणि आता हळूहळू इंडियामध्ये सुद्धा सेमीकंडक्टर चिपचं उत्पादन चालू झालेलं आहे. आता अनेक वेळा जेव्हा अशा प्रकारच्या सिच्युएशन्स मधून बिझनेसला जायचं असेल किंवा अशी एखादी सिच्युएशन आहे की ज्याच्या ते परिस्थिती आल्यामुळं बिझनेस, कोणताही बिझनेस नॉर्मली बिझनेस करत नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक बिझनेसमॅन या 4 प्रकारच्या मेथड्स, या 4 प्रकारच्या अनालिसिसचा वापर करत असतो. नॉर्मली डे टू डे ऑपरेशन सुद्धा, बट क्रिटिकल सिच्युएशन्स मध्ये सुद्धा या 4 अनालिसिसचा वापर करतो. कोणते कोणते अनालिसिस आहेत? सर्वात पहिला आहे सेन्सिटिव्हिटी अनालिसिस, इव्हॅल्युएटिंग हाऊ चेंजेस इन की व्हेरिएबल्स इफेक्ट आउटकम्स. म्हणजे अनेक वेळा जर आपल्या बिझनेसमध्ये लागणारा जो कच्चा माल आहे, ज्यांच्या जोरावर आपण बिझनेस करायला, त्यांनी जर आपल्याला वस्तू पाठवणं बंद केलं, तर बाबा आपल्याजवळ ऑप्शन काय आहे, काय नाही, आपल्याला त्यातून आउटकम निघणार आहे का नाही, ही अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी सेन्सिटिव्हिटी अनालिसिस करण्यात येते. त्याच्यानंतर आहे स्केनारिओ अनालिसिस. आता स्केनारिओ अनालिसिस म्हणजेच काय? कन्सिडरिंग डिफरंट पॉसिबल फ्युचर स्केनारिओज अँड देअर इम्पॅक्ट. म्हणजे इन फ्युचर मध्ये काय काय होऊ शकेल याचा विचार कंपनी आजच करते आणि मग डील करते. उदाहरणार्थ तुमच्यापैकी जर अनेक जण असतील स्केनारिओ अनालिसिस करत असतात. आता बघा, मॅक्सिमम करंट सिच्युएशन मध्ये CCI द्यायलो, निघालं ठीक, नाहीतर मग महावितरण तर आहेच. महावितरणचा अभ्यास करायलो, निघालं ठीक, नाहीतर मग नेटसेट आहेच. महावितरण आहेच. महावितरण जर निघालं नाही तर मग डिसेंबर मध्ये नगर परिषदचे एक्झाम होणार आहेत. ते जरी निघालं नाही, असंही बँकिंग मी करायलोच, राईट, बँकेचं होऊन जात आहे. ते जरी नाही निघालं, बँकेमध्ये 1,00,000-2 लाख रुपये, काही नाही काय छोटा मोठा बिझनेस करेल. म्हणजे असे इन फ्युचर मध्ये जेव्हा बिझनेस मध्ये अशा गोष्टी येत असतात, तर समजा इन्सिडेंट A घडलं तर काय करायचं, इन्सिडेंट B घडलं तर काय करायचं, आपल्याला नागपूरच्या पार्टीवाल्यानं सप्लाय करणं बंद केलं तर आपण कोणाकडून खरेदी करायचं, काय नाही, याचा विचार प्रत्येक बिझनेसमॅनला करावा लागतो. आणि तो कशाच्या स्वरूपात करतो? स्केनारिओ अनालिसिसच्या स्वरूपात करतो, ज्याला करंट सिच्युएशन मध्ये अनेक जण ग्रामीण भाषेमध्ये आणि इंग्लिश बोलत असतात. आता इंग्लिश बोलणारे काय म्हणतात, व्हॉट विल बी द वर्स्ट केस सिनारिओ. ग्रामीण भाषेत बोलणारे होऊन जास्तीत जास्त काय होणार आहे. ओके, अस्सल गावरानी भाषा बोलणारे म्हणतात मरुदेच्या मायाला उजळल तिथं उजळल, जे होईल ते होईल असं म्हणतात. म्हणजेच काय, वर्स्ट केस स्केनारिओ किंवा स्केनारिओ अनालिसिस त्याला म्हणतात. ओके, त्याच्यानंतर आहे मॉन्टे कार्लो सिम्युलेशन. बघा, आता मॉन्टे कार्लो सिम्युलेशन जे आहे त्याचा जो शोध लावण्यात आला होता, मॉन्टे कार्लो सिम्युलेशनचा, ते शोध लावण्यात आला होता. जस्ट 1 सेकंड, त्यांचं नाव इथे लिहितो. त्यांचं नाव आहे जॉन वॉन न्यूमन. आता हे जॉन वॉन न्यूमन कोण आहेत, एक्झॅक्ट हे जॉन वॉन न्यूमन कोण आहेत आणि यांनी काय केलं होतं? बघा, आता अनेक जण तुमच्यापैकी मॅक्सिमम स्टुडंट्स क्रिकेट बघतात. क्रिकेट बघताना
इंडियाची बॅटिंग झाली, 20 ओव्हर मध्ये इंडियानं 252 रन काढले. ऑस्ट्रेलियाची बॅटिंग आली आणि अचानकपणे पाऊस पडला. राईट, अचानकपणे पाऊस पडला. मॅच झाली 12 ओव्हरची. ओके, आता 12 ओव्हरची मॅच झाल्यानंतर 12 ओव्हर मध्ये 252 रन थोडीच त्यांना काढा म्हणणार आहेत. मग अशा वेळेस डकवर्थ लुईस मेथड वापर करण्यात येते, DL मेथड नुसार. आणि मग ऑस्ट्रेलियाला टार्गेट देण्यात येते की 12 ओव्हर मध्ये तुम्ही 170 रन काढा, 175 रन काढा, 160 रन काढा. आता हा जो टार्गेट आहे, हे टार्गेट काढत असताना काही अनेक गोष्टी कॅल्क्युलेट करण्यात येतात, त्याला डकवर्थ लुईस मेथड म्हणतात. तसंच बिझनेस मध्ये सुद्धा अनेक वेळा मॉन्टे कार्लो सिम्युलेशन ही मेथड वापरून काय करण्यात येते, युजिंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टू मॉडेल अनसर्टनिटीज. म्हणजेच काय, अनेक वेळा बिझनेस मध्ये प्रोबॅबिलिटी संभाव्यता सारखे काही गोष्टी असतात, मग ते चेक करण्यात येतात. उदाहरणार्थ सोप्या भाषेमध्ये मी सांगतो. ओके, सपोज आपण जे आहे एक कोकोनट ऑइल मॅन्युफॅक्चरर आहात, कोकोनट ऑइल मॅन्युफॅक्चरर आहात, राईट. आणि आपल्याला केरळ साइड वरून जो कोकोनट येत आहे, केरळ साइड वरून, तो जवळपास त्या कोकोनट मध्ये किंवा त्या एका कोकोनटचं जर ऑइल जर बघायला गेलं तर 30 ml ऑइल त्याच्यातून निघत आहे एका कोकोनट मधून. आणि आपल्याला तामिळनाडू साइड मधून जे कोकोनट येत आहेत त्यातून 20 ml निघत आहे. ओके, अँड त्याच्यानंतर आपल्याला काही कोकोनटचा जो पार्ट आहे तो आंध्रामधून येत आहे, आंध्र प्रदेश मधून येत आहे, त्याच्यामधून आपल्याला 28 ml निघत आहे. ओके, तर आता कशा पद्धतीनं आपल्याला केरळ मधून किती मागवायचे, तमिळनाडू मधून किती मागवायचे, आंध्रामधून किती मागवायचे, याचं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर ते कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला मॉन्टे कार्लो सिम्युलेशन्स प्रोबॅबिलिटी हा वापरावा लागतो. आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे तो काही अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये कॅल्क्युलेट करायला येत नाही, फक्त तुम्हाला एक्झाम मध्ये विचारण्यात येते की मॉन्टे कार्लो सिम्युलेशनचा फॉर्म्युला, तर अशा प्रकारचं काही दिसेल. जर दिसलं तर ह्याला क्लिक करायचं. ओके, याच्याशी रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह कसं येईल मी ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला सांगेन, डोंट वरी अबाउट इट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिसिजन ट्री अनालिसिस. डिसिजन ट्री अनालिसिस हा कोडिंग मधला सुद्धा पार्ट आहे. अँड अनेक वेळा फायनान्शियल डिसिजन्स घेत असताना सुद्धा वापरण्यात येतो. जसे की तुमच्यापैकी मॅक्सिमम जण अमेझॉन, मिंट्रा यांच्यासारख्या कस्टमर सर्व्हिसला जेव्हा तुम्ही बोलतात तर कस्टमर सर्व्हिसला बोलत असताना तिथं पेमेंट से रिलेटेड अगर आपको कोई जानकारी चाहिए तो एक दबाइए, राइट. डिलिव्हरी से रिलेटेड अगर आपको कोई जानकारी चाहिए तो 2 दबाइए. त्याच्यानंतर तुम्ही जर समजा पेमेंटशी रिलेटेड म्हणलात, मग पेमेंट दाबल्यानंतर अमेझॉन पे बैलेंस के लिए 1 दबाइए, क्रेडिट कार्ड के बैलेंस के लिए 2 दबाइए, COD के लिए 3 दबाइए, असं अनेक गोष्टी येत असतात, राईट. तर ते सर्व गोष्टी येत असतात डिसिजन ट्री अनालिसिस मध्ये. आता हे डिसिजन ट्री अनालिसिस काही अशा पद्धतीचं असते. सर्वात पहिला डिसिजन ट्री अनालिसिस एक फायनान्शियल मॅनेजर कसं तयार करतो. सपोज कंपनीने सांगितलं की आपल्याला काही करून लोन घ्यायचं आहे, तर ते लोन घेत असताना सर्वात मेन डिसिजन काय आहे, लोन. आता लोन जर घ्यायचं असेल तर आपल्याला कुठून कुठून आपण लोन घेऊ शकता. सर्वात पहिला 2 बेस्ट ऑप्शन तो काढतो की सर आपल्याला जर पैसे पाहिजे असतील तर आपण ते पैसे घेऊयात बँक थ्रू, किंवा आपण ते पैसे घेऊयात आपल्या कंपनीचे शेअर्स काय करून, इश्यू करून. आता बँक जर घ्यायचं असेल तर सर आपल्याजवळ 2 बँकचं बेस्ट ऑप्शन आहे. एक SBI बँक आहे आणि एक ऍक्सिस बँक आहे, एक प्रायव्हेट बँक आणि एक कमर्शियल बँक. जर समजा सर आपल्याला शेअर्स इश्यू करून घ्यायचं असेल तर आपल्याजवळ 2 आहेत. सर्वात पहिला आपण काय करूयात, आपल्या कंपनीचे इक्विटी शेअर्स इश्यू करूयात, किंवा दुसरा ऑप्शन आहे आपण कंपनीचे काय करूयात, प्रिफरन्स शेअर्स करूयात. आणि मग त्याच्यानंतर SBI मध्ये सुद्धा आणखी 2 ऑप्शन असतात, राईट. एक सर एक बँक आपल्याला SBI चे 50 करोड देणार आहे, एक बँक आपल्याला 75 करोड रुपीज देणार आहे. त्यानंतर एक ऍक्सिस ची जी बँक असते ते 8% देत असते इंटरेस्ट चार्ज, आणि एक 10% इंटरेस्ट चार्ज. अशा अनेक गोष्टी
बिझनेसमध्ये फाटे फुटत असतात, राईट. याला म्हणतात डिसिजन ट्री अनालिसिस, राईट. तर आता अनेक वेळा आपल्या बिझनेसमध्ये जेव्हा रिस्क सारख्या गोष्टी असतात, अनसर्टन्टी असते, तेव्हा डिसिजन ट्री अनालिसिस थ्रू अनेक जे डिसिजन्स आहेत ते घेण्यात येतात. डायग्रामिंग चॉईसेस अँड पॉसिबल आउटकम्स टू एड डिसिजन मेकिंग अंडर अनसर्टन्टी. बघा आता फायनान्शियल मॅनेजमेंटशी रिलेटेड जो कॉटन कॉर्पोरेशनचा पेपर सिलेबस असेल, महावितरण मध्ये याच्याशी रिलेटेड जो पार्ट आहे, किंवा नगर परिषद मध्ये जो पार्ट आहे, किंवा नेटसेटला पार्ट आहे, त्याच्यामध्ये हा एक चॅप्टर किंवा हा एक व्हिडिओ मोर दॅन इनफ आहे असं नाही, बट ह्या पर्टिक्युलर फायनान्शियल मॅनेजमेंटशी रिलेटेड एकूण 6 व्हिडिओची सिरीज असेल. त्यापैकी हा पहिला व्हिडिओ ऍड झालेला आहे. बाकीचे व्हिडिओ इथून पुढच्या टाइम मध्ये बाय द टाइम स्लोली ऍड होऊन जातील, राईट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा आता चॅप्टर मध्ये जे काही क्वेश्चन्स ह्याच्यावर एमसीक्यू शी रिलेटेड आहेत ते तुम्हाला लगेच पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला मिळून जातील. ते एक वेळेस व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि मग बाकी गोष्टी डिस्कस आपण करूयात. ऑलराईट, डन. हा थेअरीचा पार्ट होता. याच्या नंतरच्या पार्ट मध्ये आपण डिस्कस करणार आहोत कन्सेप्ट ऑफ कॉस्ट ऑफ कॅपिटल, जो की फायनान्शियल मॅनेजमेंट मधला आणखी एक महत्वाचा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये अनेक फॉर्म्युलाज आपल्याला पाहायचे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल. आज रात्रीतून आणि उद्या दिवसभरामधून फायनान्शियल मॅनेजमेंट हा पूर्ण संपेल आणि मग आपण नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटत पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटत पुढच्या सेशन मध्ये.